संघर्षाचा चान्स आलाय ना, सोडू नका पोरांनो याला. राम जन्माला आले ना तर फक्त राम होते, फक्त राजकुमार होते. पण जेव्हा जंगलात 14 वर्ष संघर्ष करून आले ना, तेव्हा भगवान राम झाले होते. हो सकता है इसलिए छूट रहा है, बहुत कुछ आने वाला है. कुछ जा रहा है, जाने दो. चला, हो सकता है उससे भी अच्छा आने वाला है. स्कूल मध्ये एक टीचर होते आणि सगळ्या मुलांना एक डेमॉन्स्ट्रेशन सांगायचं होतं की बाळांनो इंडिपेंडंट बना. तर त्यांना हे समजवण्यासाठी हे सुरवंट आणले, म्हणजे फुलपाखरू. तर जे जन्म घेण्याच्या आधी ते काय असतं, कोश असतो, बरोबर ना. तर त्या कोशमधून त्यांना बाहेर पडायचं असतं. तर एका मोठ्या टेबलवर ठेवलं, सगळेजण उभा केले आणि म्हणले आता हे ह्या कोशातून बाहेर पडून मोठी उडान मारणार आहेत, पण तुम्ही फक्त पाहत राहा, जस्ट वेट अँड वॉच. शिक्षक बाहेर गेले. तर ते फुलपाखरू त्या कोशामधून बाहेर निघताना तडफत होतं, निघत नव्हते बाहेर. सगळेजण पाहत होते. पाहताना काहीला दया यायला लागली, हे मदत करू, आपण त्याला पुश करू, आपण थोडं कव्हर काढूया. विचार आले, काही लोकांनी चर्चा झाले, अरे नाही सरांनी थांबायला सांगितलंय. पण शेवटी एंडिंगला सगळ्यालाच वाटलं की यार जाऊन दे, साक्ष सरांना काय माहीत होणार आहे, आपण याला मदत. आणि त्यांनी त्या सुरवंटातून बाहेर येण्यासाठी वरचं कवच फोडलं. ते फुलपाखरू बाहेर आलं. ते आलं होतं उडण्यासाठी, संघर्ष करण्यासाठी, पण त्याला संघर्षच करून नाही दिला. आणि त्यानंतर काय झालं, ते बाहेर आल्यानंतर डेथ झालं. शिक्षक आले, शिक्षकांनी पाहिलं काय झालंय. अरे म्हणलं काय झालंय. शिक्षकांनी विचारलं काय झालं, तुम्हाला काय केलं कोणी. म्हणले आम्ही काय नाही केलं. म्हणले सर आम्ही काहीच नाही केलं, त्याला मदत केली. म्हणले मदत केली, तुमच्या मदतीमुळे ते मेलंय. म्हणलं असं कसं काय झालं. म्हणले जेव्हा ते बाहेर येत होतं त्याच्या कोशातून, त्याच्या पंखामध्ये जे बळ होणार होतं, जी ताकद होणार होती, त्या संकटात सामना त्याला स्वतःला करायचा होता, तो तुम्ही त्याच्याकडून हिरावून घेतला. म्हणून आता त्याच्या पंखात बळ राहिलं आणि तो डेथ. मग बिझनेस सुरू जेव्हा मी केला ना, तेव्हा मला हे एक्झाम्पल ऐकून मी एवढा इन्स्पायर झालो, एवढा झालो की मी म्हणलं अशोक तुझे पंख बळकट झाले पाहिजे, तू मार्केटमध्ये गेला पाहिजेस, लोकांना समजवलं पाहिजे. निगेटिव्हिटीचा, अपयशाचा, रिजेक्शनचा, निंद्याचा सामना केला, भीतीचा सामना केला आणि मी करू राहिलोय सामना. दॅट्स इट. ताकद आली पाहिजे. मग तुमच्या आयुष्यात पण तुम्हाला जर उंच भरारी घ्यायची असेल, जे काम तुमचं सिनियर करतोय आणि जर ते काम तुम्ही स्किप करत असताल तर तुमची जिम बॉडी होणार. मी एकदा जिम ट्रेनरला म्हणलं तुम्हाला तुमचं ट्रेनिंग फी किती आहे. म्हणले 8-10. काही चांगल्या जिम होती. म्हणले 7-8 हजार रुपये घेतो आम्ही. म्हणलं तुम्हाला मी 20,000 देतो, तुम्ही जिम करा, माझी बॉडी बनली पाहिजे. ते म्हणले फुट. दुसरा ट्रेनर बघ. ज्याला संघर्ष करायचा आहे ना त्याला करून दिला पाहिजे, दया नाही आली पाहिजे. कधी कधी आपण लोकांना मदत करतो ना, दया येते ना. डॉक्टरला दया येते का, कोचला दया येते का. रक्त पडेपर्यंत साला त्याला पळवतात का नाही पळवत. पण काही लोकांना इथं ह्या सिच्युएशनमध्ये टाकलं ना तर ते अपलाईनला आहे ना कुत्र्यासारखं भोगतात. नाही ना उपयोग, रॉंग आहे. संघर्षाचा चान्स आलाय ना, सोडू नका पोरांनो याला. जेव्हा अयोध्यात राम जन्माला आले ना तर फक्त राम होते, फक्त राजकुमार होते. पण जेव्हा जंगलात 14 वर्ष संघर्ष करून आले ना तेव्हा भगवान राम झाले होते. फेमस होण्यासाठी, मान सन्मान मिळण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी संघर्षाला मिठ्या मारा. संघर्षापासून पळू नका. कुछ छूट रहा है छूटने दो. हो सकता है इसलिए छूट रहा है, बहुत कुछ आने वाला है. कुछ जा रहा है, जाने दो. चला, हो सकता है उससे भी अच्छा आने वाला है. कुछ भाग रहा है, भागने दो. हो सकता है साला उसके जैसे 1000 आने वाले. समझ में आया. कुछ बनने के सपने मत देखो, कुछ करने के सपने देखो. ये चाहिए वो चाहिए छोड़ो, क्या करने वाले ये बोलो बस. कितना चाहिए उसके ऊपर फोकस नहीं, क्या करोगे वो डिसाइड करो और उसके ऊपर एक्शन करो, फिर हो जाएगा बॉस. कुछ बनना है, कुछ पाना है, कुछ लेना है, इसके लिए काम करोगे ना तो कुछ नहीं मिलेगा. बस मुझे ये करना है, ये देना है,
इस सोच के साथ अगर जिंदगी जियोगे ना तो भगवान बहुत कुछ देगा. थक जाओगे आप. मोठ्या टाकीत पाणी भरल्यानंतर ती काय तीच पेती का टाकी? काय करते ती? नळा सॉरी सोडून देते. पण डबक्यात पाणी साठलं तर सोडून जात. वाहत राहिलं पाहिजे आयुष्यामध्ये, वाहिल्याशिवाय पर्याय नाहीये. वन थिंग, विल्यम हंट प्रसिद्ध चित्रकार, त्यांनी जिजसचा अशी एक पेंटिंग काढली जे अंधारातून प्रकाशाकडे जिजस आणून राहिलेत लोकांना. प्रश्न पहिला हा होता की कुठलंही इन्स्ट्रुमेंट न वापरता राऊंड कसं वापरायचं, गोल सर्कल कसं करायचं. तारीफ करताना त्या व्यक्तीने त्यांना विचारलं की कुठलंही इन्स्ट्रुमेंट यूज न करता, टूल्स यूज न करता हाताने राऊंड कसा करायचा इझीमध्ये. तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं? रोज 8 तास 40 वर्ष प्रॅक्टिस कर, ॲटोमॅटिक ते सर्कल होऊ शकतं. प्रॅक्टिस. काय सांगितलं? कुठल्याही कामात एक्सलन्स करायचं असेल तर एका विचारावर, द वन थिंग, एक पुस्तक पण आहे, एक विचार. जेव्हा एका विचारावर तुम्ही काम करतात ना, भयानक पॉवर बनतात, फार ताकद तयार होती. मी म्हणतो जिंदगीत लई कामं करण्यापेक्षा ना एक काम असं करायचं की जिंदगीचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजेत. काय वाटतं का असं? मी एकच काम केलं, 10 ठिकाणी एअर नाही खाणल्या. 10 कामाची काही गरज नाहीये. एवढंच काम करा, एवढंच काम शिका. हे काम अवघड आहे, गॅरंटी अवघड आहे म्हणून तर लय पैसा आहे. सोपं नाही म्हणणार आम्ही तुम्हाला.